नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. इथं माझे सकाळी ब्रश करून झालेला आहे बरं का. तर छान असे थंड पाण्याने फेस वॉश केला आहे. त्यानंतर इकडे बघा परी झोपलेली आहे आणि परी बघा कशी झोपली ना. आणि रात्रभर आहे ना मी जिरा बडीशोप आणि ओवा हे रात्रभर मी भिजत घातलं होतं. त्यानंतर थोडंसं काही ना हलकंसं गरम करायचं पाणी आणि त्यानंतर ते पाणी ना आपल्याला म्हणजे रिकाम्या पोटी आपल्याला ते पाणी पिऊन घ्यायचं आहे. तर इकडं बघा मी गाळून पाणी घेत आहे बरं का. आणि हे पाणी पिल्याच्या नंतर ना असं नाही की लगेचच फरक पडतो म्हणून ज्यांचं कोणाचं जास्त म्हणजे असं बेली फॅट किंवा जास्त पोटावर चरबी जर असेल ना ती पोटावरची जी चरबी आहे का तर ती थोडीफार आहे का म्हणजे थोडीफार नाही तर भरपूर अशी ना कमी होण्यास मदत होते. पण आपल्याला रेग्युलर येण्याच्या सोबत आहे का थोडंसं एक्सरसाइज करायचं आहे. 10 मिनटं किंवा 15 मिनटं जर ना वेळात वेळ काढून थोडंसं एक्सरसाइज केलं ना म्हणजे थोडंसं व्यायाम वगैरे करायचा जेणेकरून आहे ना आपण फिट पण राहू. आणि आपलं जे म्हणजे आपण आहे का कधी पण आहे ना असं नेहमी आपलं मन जातं ना की बाहेरचं खायला वगैरे तर ते खाल्ल्याच्या नंतर पण त्याच्यानं काही फरक पडत नाही जेणेकरून आपलं फॅट वगैरे वाढत नाही काही नाही. आणि हे पाणी मी सुद्धा पित आहे. तर आता मी हे पाणी झाले मी 5-6 दिवसापासून सुरू केले मी म्हणजे 7-8 दिवस झाले तर हे पाणी मी पित आहे. तर मी जवळजवळ 2 महिन्याने हे पाण्याचं मी ट्राय करणार आहे आणि त्याचबरोबर थोडंफार एक्सरसाइज करणार आहे. टाईम तर कोणाला भेटत नसतो पण आता वेळात वेळ काढून आहे का आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपल्याला टाईम काढावा लागतो. तर मी सुद्धा आहे ना म्हणजे आपल्याला जर सकाळी टाईम नाही भेटला ना थोडंसं व्यायाम वगैरे करायला तर संध्याकाळच्या टायमाला थोडासा व्यायाम करा. म्हणजेच 4, 4:30 किंवा 5च्या दरम्यान तरी तुम्ही ना थोडासा व्यायाम केला ना तरीसुद्धा चालेल बरं का. तर व्यायामाचे प्रकार कोणते आहेत ना हे सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगेलच एखाद्या व्हिडिओमध्ये. तर माझं पाणी वगैरे पिऊन घेतलं तर मला अंघोळसुद्धा करायची होती. तर आजच्या जेवणामध्ये सुद्धा काय बनवणार आहे किंवा काय करणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि समोर बघा आजी ना छान असं उन्हामध्ये बसलेल्या होत्या कारण की 2 दिवस झाले ना आता पाऊस पडतोय आणि थोडीशी हलकीशी थंडीसुद्धा वाटायला लागलेली आहे. तर म्हटलं आता गरमच पाण्याने आंघोळ करते. तसं एरवी ना मी थोडंसं गरम पाणी झालं की लगेच घेत असते परंतु मला ना आज खरंच थंडी वाजल्यासारखंच होत होतं. तर इकडे ना चुलीला सुद्धा जाळ वगैरे घातलं आणि परी ना उठलेली होती तर तिच्यासोबतसुद्धा आहे ना छान अशी इकडं माझी गंमत मस्ती चाललेली होती. कारण की बघा आता हा वेळ किंवा हे जे असतात ना दिवस हे काही पुन्हा पुन्हा येत नसतात बरं का. म्हणून जेवढे आहेत तेवढे दिवस आपण आपल्या लहान म्हणजे बेबींसोबत छान असे दिवस घालवायचे. त्यांच्यासोबत मस्त असं खेळून वगैरे घ्यायचं. तर तिच्यासोबत माझं खेळून वगैरे झालं आहे. आणि सकाळी सकाळी ना दारावरती एक माणूस म्हणजे भाजी वगैरे घेऊन आलता तर मी मेथीची भाजी कोथिंबीर घेतली होती. तर मग ती भाजी निवडून ठेवली आणि यांनी ना अचानक जाऊन चिकन आणलं. तर आम्हाला बिर्याणी खायची होती आज तर म्हटलं बिर्याणीच बनवूया. तर हा जो व्हिडिओ आहे का तो शुक्रवारचा आहे म्हणजेच मग तुम्ही आज शनिवारी आज बघत असणार आहात. तर त्यानंतर इकडे बघा तर आम्ही षष्टीला गेलतो ना तर तिथं ना परीला हे हेलिकॉप्टर परत इकडे मी ना हे म्हणजे ना कंगवे वगैरे घेतले ते क्लेचर घेतलं होतं. जास्त काही घेतलं नाही मी बरं का तर कारण ब्रेक डान्समध्ये पण बसले होते ना. आता जास्त मला असं नकली वगैरे घ्यायला काही आवडत नाही. तर आमचं ना दुपारच्या टायमाला म्हणजे जवळपास इथे 4 वाजले असतील. तर आमचं म्हणजे दुपारी थोडासा आराम पण झाला बिर्याणी वगैरे खाऊन. आणि परीला भूक लागली होती कारण ती काय जास्त असं भाताचा प्रकार खात नाही आणि तिला इतकी जास्त भूक लागली होती ना. तर मी शेवया काय रेडीमेडच आणल्या होत्या दुकानामधून. तर तिला आहे ना छान अशा तुपामध्ये करून दिल्या मी. तर इकडे त्या रोस्ट केलेल्याच असतात बरं का शेवया परंतु मी परत एकदा ना त्याला हलकंसं आहे ना तुपामध्ये मी त्याला ना छान असं भाजून घेत असते. आणि फक्त थोडीशी नॉर्मल साखर टाकायची आहे आणि दुधामध्येच बनवायचे आहेत बरं का. कारण इतक्या छान लागतात ना म्हणजे खरंच खूप छान लागतात. थोडीशी आपल्याला वेलचीसुद्धा टाकायची आहे. आणि खरंच म्हणजे ना शेवया कारण परीला जास्त शेवया आवडतात आणि तिच्याचबरोबर म्हटलं चला आपण दोघीसुद्धा शेवया खाऊन घेऊ. आणि इकडे बघा तिचे रिॲक्शन किती छान छान आहे. तर तिला जास्तच शेवया आवडतात त्याच्यामुळे. तर रात्रीची वेळ झाली रात्रीसुद्धा आमचं जेवण वगैरे करून झालं आणि तिला म्हणजे दुकानामध्ये यायचं होतं. त्या दुकानामध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला पुढं मी सांगते बरं का. तिला काय घ्यायचं होतं दुकानामध्ये खरं तर मला तेलाची बॉटल आणायची होती. मी त्याच्यासाठी दुकानामध्ये गेले होते कारण की हेअर वॉश वगैरे केला होता त्याच्यामुळे ना आम्हाला ना दोघींनासुद्धा तेल लावायचं होतं केसांना. तर आम्हाला तेलाची बॉटल घेतली आणि तिच्यासाठी मी काय घेतले बघा आता. तर तिनेच घेतलं म्हणजे तीच म्हणत होती मला पेप्सी घे. तर तसं तिला ना आता बघा लस्सी घेतली होती तिने. तर लस्सी आणि एक पेप्सी घेतली. तर 2 घेतले तिने. आणि त्याचबरोबर मग आम्ही घरी निघालो होतो.
इकडं ती रस्त्यानेच खात खात चालली होती बघा. आणि लस्सी एवढी काय भारी लागत नाही, पण आता लहान लेकराचं कसं असतं एक नाद असतो. आणि इकडं मी सुद्धा घेतली होती, पण मला तर बिलकुल आवडली नाही. आणि इकडे बघा गाढव चाललेला आहे, तर घराजवळच आहे बरं का, गेटच्या बाहेरच बघू शकता तुम्ही. आणि मी ती फेकून दिली. मग तिथून आल्याच्यानंतर मी ना म्हणजे माझं सगळं तर आवरलंच होतं बरं का लवकर. आणि इथंच आमच्या समोर एक ताई आल्या होत्या ना, तर त्या म्हटल्या मी थ्रेडिंग करून देते. तर आमच्या दोघींची ना म्हणजे एक शेजारच्या ताईंची माझी ना छान छान अशी थ्रेडिंग केली. आणि आम्हाला घरी यायला ना 9:30 वाजले होते. तिथंच आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो होतो. आणि आमच्या म्हणजे मी संक्रांतीला थ्रेडिंग केली होती, त्याच्यानंतर आज केली बरं का. आणि इकडं यांचं पाठीमागं चाललं मस्त अंथरूण वगैरे टाकायचं काम. आणि परीसुद्धा झोपलेली, म्हणजे झोपलेली नव्हती ती, उशिरा झोपते तसं म्हणायला गेलं तर. मग पुन्हा सकाळचा व्हिडिओ मी घेतलेला आहे, कारण की इकडं दोघांची छान छान अशी ना मस्ती चालली होती, म्हणून म्हटलं त्यांचासुद्धा व्हिडिओ घेऊया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बरं का. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर मग बाय बाय.